हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 198 खरे ऐश्वर. रामशास्त्री प्रभुणे हे पेशवे सरकारांचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांची विद्वत्ता, प्रामाणिकपणा, निस्पृहपणा, नेकी, साधी राहणी परंतु उच्च विचारसरणी, मेहनतीने आणि चिकाटीने काम करण्याची सवय इत्यादी अनेक अलौकिक गुण पाहून पेशवे त्यांच्यावर नवनवीन जबाबदाऱ्या सोपवू लागले. अल्पावधीतच मुख्य न्यायाधीशाबरोबरच ते पेशव्यांचे एक प्रमुख मंत्री झाले. त्यांचा पेशवे दरबारात दबदबा वाढला. अर्थातच त्यांचे कर्तृत्वच तसे होते. त्यांनी केलेला न्याय इतका बिनचूक असे की ज्याच्या विरुद्ध निकाल दिला जाई त्याचीही त्यात चूक काढण्याची प्रज्ञा नव्हती. एकदा रामशास्त्री प्रभुणे त्यांच्या सौभाग्यवती राजमातेला भेटण्यासाठी गेल्या होत्या. रामशास्त्री प्रभुणे यांच्या सौभाग्यवतींची साधी राहणी म्हणजे त्यांनी नेसलेली अगदी साधीसुधी साडी, अंगावर दागदागिने नसणे, डामडौल न येता पायी येणे वगैरे पाहून राजमातेला मोठे आश्चर्य वाटले. पेशवे सरकारांच्या दरबारी एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असलेल्या मुख्य न्यायाधीशाची एका प्रमुख मंत्र्याची सौभाग्यवती इतकी साधी राहते हे पाहून त्यांना विस्मय वाटले. जेव्हा रामशास्त्री प्रभुणे यांच्या सौभाग्यवती राजमातेला निरोप घेऊन परत जाऊ लागल्या तेव्हा राजमातेने त्यांना काही वस्त्रे भेट दिली आणि आग्रहाने एक भरजरी भारी शालू भेट देऊन तो त्यांना तेथेच नेसावयास लावला. तसेच त्यांच्या अंगावर सन्मानाने दागदागिने घातले आणि रामशास्त्री प्रभुणे यांच्या सौभाग्यवतींची रवानगी पालखीतून त्यांच्या घरी केली. जेव्हा रामशास्त्री प्रभुणे यांच्या सौभाग्यवतींना घेऊन पालखी रामशास्त्री प्रभुणे यांच्या घरी आली तेव्हा दारातूनच रामशास्त्री प्रभुणे यांनी पालखीतून भरजरी शालू नेसलेल्या आणि दागिन्यांनी नटलेल्या आपल्या सौभाग्यवतींना येताना पाहिले. दारातूनच त्यांनी पालखीच्या भोयांना सांगितले की काहीतरी गडबड झाली आहे. आपण चुकून दुसऱ्याच्याच घरी आला आहात. ह्या आमच्या सौभाग्यवती नाहीत असे म्हणून त्यांनी दार लावून घेतले. रामशास्त्री प्रभुणे ह्यांच्या सौभाग्यवती जे काही समजायच्या ते समजल्या. त्या भोयांना घेऊन परत राजमातेकडे गेल्या आणि त्यांनी त्या किमती भेटवस्तू परत केल्या आणि आपली साधी साडी नेसून त्या चालत घरी आल्या. घरी आल्यावर रामशास्त्री प्रभुणे त्यांना म्हणाले की अगं, तुझ्या गैरहजेरीत कोणी दुसरीच बाई आपल्या घरात घुसत होती. रामशास्त्री प्रभुणे यांच्या सौभाग्यवती म्हणाल्या की मला माझी चूक उमजली आहे. आपल्या ऐपतीची साधी राहणीच आपल्याला शोभते. आपले तेच खरे ऐश्वर आहे. सध्याच्या युगात ज्याचा त्याने विचार करावा. कथामृत 199. ध्यान सर्वोच्च आहे. परमात्म्याचे ध्यान हेच सर्वोच्च आहे. एकदा का त्या परमात्म्याची अनुभूती मिळाली, एकदा का त्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला, एकदा का त्या परमात्म्याच्या दर्शनाची ओढ लागली की हे विश्व आणि या विश्वातील सर्व वस्तू जगत क्षुद्र होते, तुच्छ होते, खुजे होते, थिटे होते. त्या एका परमात्म्याच्या पुढे इतर सर्व काही नकोसे होते. ज्या परमात्म्यापासून हे विश्व आणि त्यातील वस्तुजगत निर्माण होते तो निर्माणकर्ता एकदा का हाती लागला की मग त्याच्याशिवाय इतर चीजवस्तूंचे आकर्षण राहत नाही. एक बाई होत्या. त्या सतत भगवंत श्रीकृष्णाच्या भक्तीत रत असत. त्यामुळे जे काही असेल ते त्या श्रीकृष्णाला अर्पण करत असत. त्यांचा दृढ विश्वास होता की प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्ण आपल्याजवळ असल्यावर बाकी वस्तू आपल्याजवळ कशाला ठेवायच्या. त्याऐवजी त्या वस्तू त्यालाच अर्पण करायच्या आणि आपण श्रीकृष्णाच्या
ध्यानात रत असायचे. घरात केर काढून झाला की त्या बाई केर टाकताना श्रीकृष्णार्पणमस्तू असे म्हणत असत. लगेच तो केर गावातील श्रीकृष्णाच्या मंदिरातील मूर्तीवर जाऊन पडे. घरच्या देवांची पूजा झाली की त्या बाई निर्माल्य श्रीकृष्णार्पणमस्तू असे म्हणून बाहेर तुळशी वृंदावनात टाकत असत. लगेच ते निर्माल्य गावातील श्रीकृष्णाच्या मंदिरातील मूर्तीवर जाऊन पडे. घरातील उष्ट खरकट टाकताना त्या बाई श्रीकृष्णार्पणमस्तू असे म्हणत असत. लगेच ते उष्ट खरकट गावातील श्रीकृष्णाच्या मंदिरातील मूर्तीवर जाऊन पडे. असे दररोज होत असे. त्या मंदिरातील बिचारा पुजारी भगवंत श्रीकृष्णाची मूर्ती साफ करून करून दमून जाई. सुरुवातीला गावातील लोकांना समजत नसे की हे असे कसे होते. एक दिवस उलगडा झाला की हा महिमा त्या बाईच्या श्रीकृष्ण भक्तीचा आहे. काही वर्षांनी त्या बाई आजारी झाल्या. त्यांनी आजारपण श्रीकृष्णाला अर्पण केले. मंदिरातील मूर्ती निस्तेज झाली. होता होता बाईंचा मृत्यू जवळ आला. त्या बाईंनी मृत्यू श्रीकृष्णाला अर्पण केला. मंदिरातील मूर्तीचे तुकडे तुकडे झाले. बाई मृत झाल्या. त्यांना वैकुंठी निजधामी न्यायला भगवंत श्रीकृष्णाचे विमान आले. बाईंनी विमान श्रीकृष्णाला अर्पण केले. विमान मंदिरावर जाऊन आपटले. मंदिर भग्न पावले. या गोड गोष्टीचा अर्थ इतकाच आहे की आपल्या हातून जे जे काही घडेल ते श्रीकृष्णाला अर्पण करावे. म्हणजे श्रीकृष्णाला अर्पण न करण्यासारखे आपल्या हातून काहीही घडणार नाही. त्याच्या ध्यानापुढे सर्व काही तुच्छ मानावे. कारण भगवंत श्रींचे ध्यान हेच सर्वोच्च ध्यान आहे. हरि ओम.